प्रमुख पाहुणे गोरे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता, वाईगावचे सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, ग्रामस्थ मंडळ, नवरात्र उत्सव याचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी जो सगळ्यात मोठा श्रोतावर्ग जमा झालेला आहे हा बालचमूंचा, या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी प्रेमपूर्वक नमस्कार करते आणि आजच्या या आपल्या नवरात्रोत्सवातील चौथं पुष्प या ठिकाणी गुंफण्याचा मान आपण सर्वांनी मला या ठिकाणी दिलेला आहे। त्यामध्ये विषय जो मला दिला गेला, संतोषनं सांगितलं की मॅडम खरं तर आज या विषयाची गरज खूपच आहे, खूपच। मम्मी, मोबाईल आणि मीडिया। मोबाईलचे सगळे तोटे असंही आपण म्हणू शकणार नाही, त्याचे काही फायदेही आहेत, पण मोबाईलचे तोटे आणि दुष्परिणाम हे आज आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळत आहे। कुठेही गेलात, अगदी एसटी स्टँडवर जरी गेलो आपण तरी बस येण्याची वाट आपण तेवढ्या आतुरतेने पाहत असलेलं आपल्याला दिसून येऊ शकत नाही, कारण मोबाईलमध्येच प्रत्येकाचं डोकं हे मोबाईलमध्येच असतं। चार माणसं एकत्र बसलेली दिसली तरी ती काही गप्पा मारत बसलेली आपल्याला दिसत नाही, त्या चौघांच्या हातामध्ये मोबाईल असतात आणि ते चौघेजण सुद्धा आपल्या हातातला मोबाईलच चालत असतात। आज या मोबाईलचं व्यसन म्हणायला काहीच हरकत नाही, हे एवढं मोठं या ठिकाणी आपल्याला लागलेलं आहे। खरंच आपण जर विचार केला तर मुलांचा सर्वांगीण विकास खरंच होतोय का? आजची पिढी खऱ्या अर्थानं खूप भरकटत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये मोबाईल हे सुद्धा आहे। चंगळवाद एवढा मोठ्या प्रमाणात आज समाजामध्ये भुकाळलेला आहे, बेधुंद तरुणाई आपल्याला या ठिकाणी दिसते। कुठल्याही गोष्टीचं कसलंही भान आजच्या तरुण पिढीला या ठिकाणी असलेलं आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही। माफ करा, पण वास्तव आहे आणि हे सत्य आपल्याला कधीच नाकारता येणार नाही। आणि मग व्यसनाधीनकडे चाललेली आपली तरुणाई, मोबाईलला ऍडिक्ट झालेली तरुणाई, हे जर सगळं आपण पाहिलं तर पाश्चात्यांचं अंधानुकरण आपण करतोय। आपली भारतीय संस्कृती आपण त्याच्यातून कितपत जपतोय, या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला खऱ्या अर्थाने विसर पडत चाललेला आहे। मोबाईल काही गोष्टींसाठी ठीक आहे, माता भगिनींना तर मी नक्की म्हणेन आपल्या मुलांना खरंच मोबाईलची गरज आहे का? खऱ्या अर्थाने गरज आहे का? हे बघा, कोरोना काळात आपण मोबाईलचा वापर केला शिक्षणासाठी, त्यावेळेला मोबाईल, त्याच्यावर परीक्षा, त्याच्यावर तास वर्गातले होत होते, शिक्षक शिकवत होते, ठीक होतं। पण आज लहान मूल जरी आपण पाहिलं तरी ते लहान मूल सुद्धा दूध पिताना,
जेवताना ते मोबाईल मध्येच बघत असत. तोंडात घास आई घालतीये, वरून बतकवतीये, पण तो मोबाईल काही तो हातातनं सोडत नाही. मग अशा वेळेला आईनं काय केलं पाहिजे? इतक्या लहान वयामध्ये जर आपण आज मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला, बऱ्याच वेळेला आईला काम असतं, तिचं काम उरकण्यासाठी मुलाला मोबाईल देते. एक एवढीच गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूया, पण बऱ्याच वेळेला असं होतं, आईची दिवशी पार्टी असते, मैत्रिणी जमा झालेल्या असतात आणि मग त्यांच्याशी बोलायचं असतं, गप्पा मारायच्या असतात. मग अशा वेळेला आई मोबाईल मुलाच्या हातात देते आणि तिचं आपलं चालू असतं. मुलगा मोबाईलवर काय करतोय हे कधीच आई पाहत नाही. मी वर्गामध्ये सुद्धा मुलांना सांगायचे, ग्रामीण भागातल्या मुलांना बऱ्याच वेळेला शहरी ग्रामीण असं कॉलेजमध्ये व्हायचं आणि तिथल्या शहरातल्या मुली म्हणायच्या की मॅडम तुमचं ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर फार प्रेम आहे, तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर जास्त लक्ष देता. म्हटलं मुलं सगळीच आहेत, ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर जास्त लक्ष का देते? तर त्यांचे आई बाबा शेतात कष्ट करत असतात, तुमचेही करतात. तुमच्या कष्टामध्ये आणि त्यांच्या कष्टामध्ये फार फरक आहे. तुमचं सुखलालूक जीवन आहे, त्यांना प्रत्येक गोष्ट खडतर प्रयत्न केल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही आणि त्याच्या जाणीवा मला मुलांना करून देणं निश्चितच माझं कर्तव्य वाटतं. आणि म्हणून मी ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर थोडंसं जास्त लक्ष देते. मी ग्रामीण भागातच वाढलेली आहे. आमचा खंडाळा तालुका तर दुष्काळी भाग होता, खूप दुष्काळ. पण त्या कसल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही 6 भावंड शिक्षण घेऊन नोकऱ्या करत होतो. थोडस विषयांतर करतेय. माझ्या घरामध्ये घोषा पद्धत होती, घरातून स्त्री बाहेर जात नव्हती. माझे आजोबा गावचे पाटील होते, आई शिकलेली होती, आईला नोकरी करता आली नव्हती. आणि मग माझ्या आईने एक ठाम निर्णय आणि निर्धार पक्का केला त्यावेळेला 50 वर्षापूर्वी. तो काळ इतका आजच्या इतका पुढारलेला नव्हता, इतके पुढारलेले विचार समाजाचे नव्हते, माझ्या कुटुंबाचे होते. आणि मग तिने ठरवलं की मुलांना माझे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आर्थिक पाठबळ वडिलांचं मिळालं आणि शिक्षणाच्या बाबतीत आई मुलांच्या शिक्षणासाठी खूप सतर्क राहिली. आणि मग आम्ही सगळेच उंबरट्या बाहेर आलो, घराबाहेर पडलो, शिक्षण घेतलं. पुन्हा आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, अगदी 2015ला किंवा 15 पासून पुढे जन्मलेली जी मुलं आहेत त्यांची अवस्था 2035 मध्ये काय असेल, थोडा आपण त्याच्यावर विचार करूया. आणि म्हणून मी म्हणते की प्रत्येक आई सतर्क असली पाहिजे. कुटुंब प्रमुख वडील असतात, आपली पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे, चूल आणि मूल आईचं कार्यक्षेत्र आहे. पण ते कार्यक्षेत्र तेवढंच राहता कामा नये. आज प्रत्येक स्त्री ही घराबाहेर पडलीच पाहिजे, घरातल्या पुरुषांना तिला तेवढी खंबीर साथ दिलीच पाहिजे, तर त्या कुटुंबाचं सोनंच होणार हे निश्चित आहे. स्त्रीची घुसमट निश्चित होतीये. अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये फार इतका पुढारलेला विचार आपल्याला दिसत नाही. पण मी आता सरपंच जे आहेत त्यांच्याशी बोलले, खूप मला आवडलं की आयुष्यामध्ये स्ट्रगल करून शिक्षण घेणं
म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण मी म्हणेन ते डॉक्टरेट पर्यंत शिक्षण आहे. 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी कसं घेतलं तर ते फार खडतर घेतलं गेलं. मग ते आजच्या डॉक्टरेट सारखंच शिक्षण असलेलं मला तरी निश्चित वाटलं. आणि घर सांभाळून एखाद्या गावचा कारभार सांभाळणं इतकं सोपं नाहीये आणि तेही सक्षमपणे. मग हे काम स्त्री केव्हा करू शकते? सगळ्यांचा सपोर्ट मिळेल त्या वेळी स्त्री सक्षमपणे ते काम करू शकणार आहे. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या कुटुंबासाठी तरी आपल्या कुटुंबापुरतं का होईना या ठिकाणी सतर्क राहणं हे गरजेचं आहे. आपल्या कुटुंबात असणारी मुलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, ती शिकली गेली पाहिजे, त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. ज्या वेळेला आपण मोठं स्वप्न पाहतो त्यावेळेला त्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी आपण धडपड करतो. स्वप्न जर आपण पाहिलं नाही तर मग आपण काहीच करू शकत नाही. आणि यासाठी निश्चित स्वप्न ही आपली मोठी असलीच पाहिजे. स्त्री खूप सहनशील आहे. तिच्या एवढी सहनशीलता कुणाच्यातच असू शकत नाही. पण आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये खरी गरज आपल्या कुटुंबासाठी आहे. आणि मग कुटुंबामध्ये आपला मुलगा आपली मुलगी फोन वापरते, फोन किती वेळ वापरते, आपणच फोन तिला घेऊन दिलाय का, आपणच त्याचा रिचार्ज मारतो का, ह्या सगळ्या गोष्टी आईच्या लक्षात आल्या पाहिजे. एखादा फोन वारंवार येतो, अननोन नंबर असेल, तो फोन कोणाचा आहे, आईने निर्भीडपणे आपल्या मुलीला विचारलं गेलं पाहिजे. कारण आज ती काळाची गरज बनली आहे. मुली सुद्धा आई वडिलांचा फारसा विचार करताना दिसत नाही. त्याला कारण सुद्धा हे माध्यम आहे. इतक्या पटकन सहजरित्या मुलं मुली एकत्र येताना आपल्याला दिसतात आणि ते दोघेही एकत्र येण्याचं हे मुख्य माध्यम आहे. कुठे कधी कसं केव्हा भेटायचं याच्यासाठी वेळच त्यांना घालवावा लागत नाही. आणि मग यामध्ये आईने एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं की ही जी सगळी प्रलोभन आहेत ह्या ज्या मुली आहेत या प्रलोभनाला आपली मुलं बळी तर पडत नाहीत ना याच्यासाठी ती सतर्क असली पाहिजे. मुलांना मोबाईल द्या तुम्ही. कशासाठी? मी वर्गात सुद्धा नेहमी मुलांना म्हणत की कोणाच्या दप्तरात मोबाईल आहे प्रामाणिकपणे सांगायचं. तुम्ही आईशी बोलताय तुमच्या प्रामाणिकपणे सांगायचे. एक 4-5 मुलांच्या जवळ मोबाईल असायचे. मग त्यातनं ग्रामीण भागात येणाऱ्या मुलांना मोबाईल का आणलाय मोबाईल वर्गामध्ये? तर बाबा दवाखान्यात कोणतरी आहे, त्याला भेटायचंय, मग त्याच्याशी घरचे बोलणारे, ठीक आहे काही हरकत नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर, एवढं मी त्याला सांगायचे. मुलं तशी फारशी फसवत नाहीत तेव्हा आपण तेवढ्या विश्वासानं त्यांना जवळ केलं, प्रेमानं गोडीनं जर विचारलं तर ते सगळं खरं सांगत असतात. हे लक्षात घ्या. कितीही कंटाळा आला, कितीही शेतातलं काम असलं तरी प्रत्येक आईनं मुलगा कॉलेजवरून आल्यावर, मुलगी कॉलेजवरून आल्यावर तिला विचारलंच पाहिजे. शिकलेली असतो न असो पण एवढं तरी विचारायचं, आज शाळेत किती तास झाले बाबा, तू किती तासाला बसलास, कितीच्या गाडीनं घरी आलास, हे सगळं विचारण्याचं काम आईनं केलंच पाहिजे. अनेक अनुभव आहेत, अनेक वर्ष मुलं घरात सांगतच नाही
की आम्ही कॉलेजला गेलोय, जातच नाही म्हणून. घरून डबा घेऊन येतात कॉलेजला म्हणून, पण कॉलेजला येत नाही. मग ही मुलं जातात कुठे, करतात काय? 12वी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरायचा होता आणि हजेरी बघून फॉर्म वगैरे आम्ही भरायचो. काही वेळेला पालकांना बोलवायचो की बाबा वर्गातच मुलगा कधी दिसला नाही, फॉर्म भरायला फक्त हजर आहे. आणि मग एका विद्यार्थ्याच्या पालकांना आम्ही बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की घरी काही तुम्ही त्याला काम वगैरे सांगता का? तो कधीच कॉलेजला का आला नाही वर्षभरात, आणि फॉर्म भरायचा तर आता हजेरी वगैरे तर अटेंडन्स तर पाहिजे ना, तर 80% तरी, बाकी ठीक आहे. अक्षरशः त्या विद्यार्थ्याचे वडील आवाज झाले. म्हटले मॅडम हा रोज आईनं डबा करून, आई देखील रोज हा डबा घेऊन कॉलेजला येतोय. म्हटलं हा करतो काय, जातो कुठे, तुम्ही कधी त्याला विचारलं का? तो संध्याकाळी घरी आल्यावर कॉलेजवरून येतोय, तो कॉलेजला जातोय एवढंच. आम्ही आता शेतात काम करणारी माणसं, आम्ही कशाला लक्ष देतोय? मग आमच्यातले 2 शिक्षकांनी थोडंसं आवाज चढून वडिलांच्या समोर त्याला विचारलं, बाळा तू काय करतो? वर्षभर तू शाळेत कॉलेजला आला नाही, तू काय करत होतास इतके दिवस? काय सांगितलं असेल त्याने? म्हणजे आम्ही पार्टनरशिप मध्ये मी आणि माझा मित्र एक मटन शॉप चालवतो. सत्य घटना आहे, 2 वर्षापूर्वीची सत्य. खरं बोललं. मग हे सगळं कुठे काय कसं चाललंय बघा. मुलं तर शिकली पाहिजेत ना. मुलं शिकली नाही तर कुटुंबाचा तो महत्वाचा घटक आहे, महत्वाचा आधार आहे. आणि मग या सगळ्या मागचं महत्वाचं कारण जर आपण पाहिलं तर हा मोबाईल आहे. तुम्ही तरुण मुलांना एक दिवस मोबाईल देऊ नका, बघा काय होईल, काय होईल बघा. मुलांना इथं बसलेल्यांना जरी विचारलं तरी सांगते, अक्षरशः ती मुलं सैरभैर, कारण या मोबाईलची अटॅचमेंट एवढी झालेली आहे की विचारूच नका. एक दिवस काय, 1 तास मोबाईल जर बाजूला ठेवला, मुलगा अभ्यासच करणार नाही. पण तो अभ्यास करण्यासाठी त्याला मोबाईलच द्यायचं नाही. मोबाईलची त्याला आज गरजच नाही. कोरोना होता त्यावेळेला त्याच्यावर शिक्षण दिलं जात होतं, परीक्षा होत होत्या, परीक्षा मुलं देत होती, ती कशी दिली काय दिली हे सगळं आम्हाला माहितीये. पण झालं ते संपलं. आता कोरोना गेला. कोरोना तर का आला होता? परमेश्वराला सुद्धा आपला दरवाजा बंद करून घेतला होता. एवढा समाजात चंगळवाद बोकाळलेला होता. परमेश्वराला सुद्धा वाईट वाटत होतं की हे बघायलाच नकोय. बेधुंद तरुणाई पुन्हा तोच शब्द वापरतीये की समाजात तरुण वर्गाला कसलंच भान राहिलेलं नाही. आई वडील नाती गोती बहीण भाऊ काहीही कळत नाही. एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी 11:30च्या दरम्यान कॉलेजमध्ये फोन आला की मॅडम डिपार्टमेंटला या. आता म्हटलं कॉलेज तर सुटायची वेळ झाली, मार्च एप्रिल महिना असेल आणि म्हटलं 12:30ला पण घरी जावा आणि जेवण करून जाऊया. म्हटलं किती वेळ लागेल काही सांगता येणार नाही, काय आहे काय नाही मला काहीच माहित नव्हतं.
म्हटलं, पुन्हा काय वाटलं सरांना, म्हटलं मला सोडून या डिपार्टमेंटला. सर आमचे सोडून आले. तिथं बसल्यानंतर इतकं भयानक सगळं विदारक सत्य होतं ते, आणि ते सगळं पाहून मलाच चक्कर आली होती. तू 12 वर्षाची मुलगी 5 महिन्याची प्रेग्नंट होती. टेबल खुर्ची अशी दिलेली होती तिला बसायला. मी इकडे बसले होते, साहेब दोघेही DYSP आणि PSI बसलेले होते, डिपार्टमेंट लेडीज सगळं होतं. तिची आई आपल्या याच भागातली केस होती. तिची आई माझ्या शेजारी बसून 4 वेळा तर तिने मला सांगितलं असेल, बघा ना म्हटली, माझ्या खाल्लेल्या अन्नाला सुद्धा जागला नाही आणि शिव्या वगैरे द्यायला लागले. मी लेडीज कॉन्स्टेबलला सांगितलं, या बाईला पहिलं उठून बाहेर लावायचं, माझ्या समोर बसवायचं नाही, बिलकुल चालणार नाही. तू काय झोपली होतीस का म्हटलं 5 महिने. त्या मुलीला काहीही कळत नव्हतं. माझ्याकडे बघितलं, हसलं, मला काही सुचत नव्हतं. पाहिल्या आणि लेडी कॉन्स्टेबलला सगळे हकीकत सांगितल्यावर मला चक्कर आली होती. पण तिथे बसणं गरजेचं होतं. ती सारखी टेबलवर झोपत होती, कारण वय किती लहान आणि तिला ते काही हेच करता येत नव्हतं, बसताच येत नव्हतं. पण तिच्याकडून आम्हाला ते तिच्या तोंडून जबाब घ्यायचे होते, त्या मुलीच्याच. आणि जेंट्स म्हणजे DYSP आणि PSI दोघेही ते घेऊ शकत नव्हते, म्हणून लेडी कॉन्स्टेबल आणि मी त्या मुलीला आपलं सगळं विचारलं. सख्खा चुलता, बायको सोडून गेलेली, आणि एकदाच त्या मुलीला पाळी आली होती. एकदाच पोटात दुखतंय म्हणून शेजारच्या बायकांनी सांगितलं तिच्या आईला की कावीळ वगैरे असेल, पोटात दुखत असेल आपलं बाईला नाही, आणि ते सोनोग्राफी वगैरे कर. मग ते सोनोग्राफीच्या निदर्शनाला आलं आणि त्या दवाखान्यातून ती केस डायरेक्ट डिपार्टमेंटलाच आणावी लागली. 4 वाजेपर्यंत ते सगळं कामकाज आमचं चालू होतं. पण 4 महिने मी पूर्ण बधीर होते. 4 वाजेपर्यंत मी बसले तिथे. पण काय हे समाजामध्ये, समाज कुठे चाललाय आपला. मोबाईल मध्ये आपली मुलं काय बघतायत विचारण्याचा अधिकार आई वडिलांना आहे. नंतर त्या मुलीला सुधारगृहामध्ये पुण्याला हलवलं. पुढे काय झालं तरी मी कधीच विचारले नाही, आजतागत कधीच विचारलेलं नाही. पण सुखरूप असावी, कारण वरून सारखे फोन येत होते, सारखा एकच आदेश होता, कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटला त्या मुलीला न्यायची नाही, एवढं मात्र सारखं सांगितलं जात होतं. पुढे काय झालं असेल काही फास्ट मी पण हे केलं नाही. तर यातून मला एकच सांगायचंय की आई जिथं पाहिजे तिथं कडक असलीच पाहिजे. वेळ प्रसंगी 2 फटकेही लावले गेले पाहिजेतच. आजकाल पालक काय म्हणतात, 3 बिन 2 मुलं आणि बोलायचं कसं, त्यानं काय केलं म्हणजे करायचं काय. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या समोर असं म्हणालात
म्हणून त्याचा नक्कीच फायदा घे, नक्कीच घेते 100%. मागेल ती गोष्ट मागेल त्याच वेळेला कधीच देऊ नका. मोबाईल गरजच नाहीये, आज गरजच नाहीये मुलांना. शाळेत कशासाठी मोबाईल लागणार? ऑनलाईन ट्युशन, ऑनलाईन ते घरात काही असेल. लहान मुलांना मोबाईल हा अजिबातच देऊ नका. बसलेली सगळी मंडळी ऐकतायत का? कोणाच्या खिशात मोबाईल आहे? नाही ना? नक्की घरी गेल्यावर किती वेळ बघतो कार्यक्रम मोबाईलवर? आईवर कोण ओरडतं जास्त? मोबाईल दे, नाही तर शाळेतच जाणार नाही उद्या. कोण कोण म्हणतं? मोबाईलच मी अजिबात वापरतच नाही, किंवा मोबाईलच मी कधीही आई बाबांच्या हातात घेत नाही. हात वर करा, कोण कोण आहे? हातातच घेत नाही मी, कधी हात सुद्धा लावत नाही. हात वर करा. गुड. बघा तिकडे 2 हात आहेत आणि मी ते इथे. बाकीची सगळी मंडळी मोबाईल हाताळतायत. मग आजूपासून काय ठरवायचंय? काय ठरवायचं? मोबाईलला हात लावायचा. मोठ्याने सांगा एकदा. कुठं मला ऐकायलाच आलं नाही. जेवून आला? मग कुठं कसा आवाज आला? अजून एकदा. मी सगळ्यांच्या आईचे फोन नंबर घेतलेत. मी सगळ्यांना फोन करणार उद्यापासून. कुणी हात लावेल मग बघा. मोबाईल का घ्यायचा नाही? तर आता अजून एक सत्य घटना तुम्हाला मी सांगते. झारखंड मधील एका शेतकऱ्यानं आपली जमीन विकली आणि ती जमीन विकण्यापाठीमागचं कारण होतं की राहायला घर नव्हतं. ते घर बांधण्यासाठी त्याला ती जमीन विकली होती 14 लाखाला. आणि ते 14 लाख बँकेत ठेवले होते. बघा, आता ह्या सगळ्या लोकांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे. 14 लाख रुपये वडिलांनी बँकेत ठेवले होते. पासबुक वगैरे घरात असणार. घरात 13 वर्षाचा मुलगा होता आणि तो 13 वर्षाचा मुलगा मोबाईलवर गेम खेळायचा. त्याला माहित होतं, घरात त्याने चर्चा ऐकलेली होती आई वडिलांची की जमीन विकून घर बांधण्यासाठी आपल्या वडिलांनी एवढे एवढे पैसे बँकेत ठेवले. पासबुक ते सगळं ऑनलाईन करून त्यानं ते ट्रान्झॅक्शन करून 14च्या 14 लाख रुपये 13 वर्षाच्या मुलानं गेम मध्ये हरवले. 1 नाही 2 नाही, तब्बल 14 लाख. वय वर्ष 13. आणि एके दिवशी वडील ज्यावेळेला बँकेत गेले तर बँकेत पासबुकावर तिथे पैसेच नाही खात्यावर. म्हणून त्यांनी विचारणा केली. त्यांनी सांगितलं तर पासबुकावरचे पैसे तुमचे काढले गेलेले आहेत. एकही पै त्या पासबुकावर शिल्लक राहिलेली नव्हती.
मुलाचं वय किती? 13 आणि खर्च किती केला? 14 लाख. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. घरी आले. घरी आई वडिलांशी म्हणजे आईशी कुटुंबातल्या बाकीच्या सगळ्या लोकांशी त्यांनी चर्चा केली.